वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आपले वन शॉट लेक्चर्स चालू आहे. LPP झालं, त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे 2 पार्ट झाले, LPP चे पण 2 पार्ट झाले. तुमचं ते चॅप्टर असेल तर राहिले असतील तर आधीचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. आता आपण सुरू करतो आहोत मॅट्रायसिस बोर्ड पॅटर्नचं. ठीक आहे. याला बोर्ड पॅटर्नला ना बऱ्याच वेगळ्या मेथड आहे आणि MCQ साठी वेगळ्या मेथड आहे. इनवर्स वगैरे काढताना तर त्याचे CETचे मी तुम्हाला टाकेल, नक्की व्हिडिओ त्याचे टाकेल. आता आपण सुरू करतोय मॅट्रायसिस. त्याचं वेटेज आहे बघा 6 मार्क्स. आता त्याच्यामध्ये मेन टॉपिक्स काय आहे, व्हॉट इज मॅट्रिक्स आणि टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, ते तर सगळं 11वीला झालेलं आहे. आता ते करण्याची गरज नाही. तुम्ही एकदा थेरी वाचली ना, मॅट्रिक्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये वाचले तरी तुम्हाला पूर्ण क्लिअर लक्षात येईल. आता 12वीला आणि आपल्या CETला काय आहे आणि JEEला मॅट्रायसिस चॅप्टर दोन्हीकडे आहे. CETला पण आहे, JEEला पण आहे. तर इनवर्स, व्हॉट इज इनवर्स, फाइंडिंग इनवर्स, एक्झाम्पल एक एक घेऊ आपण. ऍडजॉइंटचं, रो ट्रान्सफॉर्मेशनचं. ऍप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे मॅट्रिक्सचा वापर कुठे होतो, त्याच्यामध्ये 2 पार्ट आहे, रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड. ठीक आहे. तर आता पहिले व्हॉट इज इनवर्स. जर A आणि B हे 2 स्क्वेअर मॅट्रिक्स असतील such that AB is equals to I and BA is I. I is the unit matrix. Unit matrix तुम्हाला माहिती आहे. I बघा 1 0 0 1 हा I2 आहे, ज्याची ऑर्डर 2 म्हणजे 2 रोज 2 कॉलम. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्याच्यामुळे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. 0 1 0 0 0 1 हा आहे युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. ठीक आहे ना. तर हे 2 आणि 3 ऑर्डरचे असतील, म्हणजे जर B आणि A 2 2 ऑर्डरचे असतील तर I पण आपल्याला ऑर्डर 2 चाच पाहिजे, म्हणजे 2 रोज 2 कॉलम्स. आणि दोन्ही जर 3 चे असतील तर 3 रोज आणि 3 कॉलम्स. जर AB आणि BA इज I असेल देन B इज कॉल्ड, नीट लक्ष द्या, B इज कॉल्ड ॲज इनव्हर्स ऑफ A and denoted by A inverse. बघा इनवर्स कसं दाखवतो. आणि A is called as inverse of B and denoted as B inverse. समजलं इथपर्यंत. सो B इज कॉल्ड ॲज इनवर्स ऑफ A, डिनोट कसं करायचं A इनवर्स. A इज कॉल्ड ॲज इनवर्स ऑफ B, डिनोट कसं करायचं B इनवर्स. मग 2 फॉर्म्युले आपले तयार झाले. कोणते? A इंटू एकच आहे तो, फक्त व्हेरिएबल वेगळे, नाव वेगळे. A इंटू A इनवर्स इज I अँड B इंटू B इनवर्स इज I. समजलं. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला इनवर्स काढताना लागतात. म्हणजे एकच फॉर्म्युला आहे तो, फक्त नाव A च्या जागी B झालेलं आहे. ठीक आहे. सो इनवर्सचा फॉर्म्युला तयार झाला, A इंटू A इनवर्स इज I. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा लागणार आहे. मग आता इनवर्स काढायच्या मेथड किती बघा. ऍक्च्युली 3 मेथड आहे, पण त्याच्यामधली एक जी आहे ना ती कधी विचारत नाही, म्हणून ती करायची नाही, त्याच्यात कन्फ्युजन पण होतं. पहिली घेऊ आपण ऍडजॉइंट मेथड आणि दुसरी घेऊ रो ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहे मेथड, पण ती कधी विचारत नाही, म्हणून कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं नाही. ठीक आहे. म्हणून आपण या 2च मेथड घेतोय. कोणती? ऍडजॉइंट मेथड आणि रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. अजून एक, कोणाचं इनव्हर्स आपल्याला काढता येतं. डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे, ही पहिली कंडिशन आहे. A चं डिटर्मिनंट जर 0 आलं तर वी कॅनॉट फाइंड द इनव्हर्स. म्हणजे A चं डिटर्मिनंट काय आलं पाहिजे, नॉट इक्वल टू 0, देन वी कॅन फाइंड द इनव्हर्स ऑफ A. म्हणजे नॉन सिंग्युलर पाहिजे. तुम्हाला जर 11वीची थेरी आठवत असेल तर ज्या डिटर्मिनंटचा आन्सर 0 येतं त्याला आपण म्हणतो सिंग्युलर मॅट्रिक्स, आणि ज्याचं नाही येत, सॉरी, मॅट्रिक्सचा आन्सर
म्हणजे डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्ट जेव्हा करू आपण तेव्हा त्याचं 0 आलं तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स होतो. आणि जर त्याचं डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0 आलं तर तो होतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर ही पहिली कंडिशन. ठीक आहे. तर आता आपण एक एक एक्झाम्पल घेऊ आणि दोन्ही मेथड सॉल्व्ह करू. पहिल्या याच्यात मी आपण पहिल्या ह्या व्हिडिओमध्ये ॲडजॉईन मेथडने मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते आणि मग आपण टाइम बघू आणि मग दुसरा व्हिडिओ याचा करू रो ट्रान्सफॉर्मेशनचा. ठीक आहे. तर आता बघा ॲडजॉईन मेथड. सपोज एक एक्झाम्पल घेऊ. 3 2 6 1 1 2 2 2 5. फाइंड द इनवर्स ऑफ A is 3 2 6 1 1 2 2 2 5. तर 4 मार्कांचं सम आहे 4 किंवा 3 ला. तर सगळ्यात पहिले डिटर्मिनंट ऑफ A इज नॉट इक्वल टू 0 या स्टेपला स्पेशली अर्धा मार्क असतो. त्याच्यामुळे ही स्टेप तुम्हाला लिहावीच लागणार. डिटर्मिनंट काढायचं. 3 2 6 1 1 2 2 2 5. 3 into 5 minus 4 5 minus 4 2 minus 2. मग बघा 3 into 5 minus 4 is 1 1 6 into 0 so 3 minus 2 1 not equal to 0 therefore A inverse exists. ही स्टेप केल्याशिवाय पुढे जायचं नाही. समजलं. आणि आपल्याला डिटर्मिनंटचा आन्सर पण पुढे लागतं म्हणून ही स्टेप आपण करून घेतली. याच्यानंतरचा पार्ट करायचा ॲडजॉईन मेथड करतोय आपण. याच्यानंतर बघा मायनॉर आणि को फॅक्टर दोन पार्ट करायचे. बघा मायनॉर ऑफ A11 1 1 एलिमेंट आहे 3 त्याचा मायनॉर म्हणजे त्याच्या सोबतचे रो कॉलम सोडून द्या. 1 2 2 5 5 minus 4 is 1. कळलं. त्याचा मायनॉर कसा काढायचा कळलं ना. समजा A11 3 आहे याचा आपल्याला सगळ्यांचे मायनॉर काढायचे. याच्या सोबतचे रो आणि कॉलम सोडून द्या. 5 minus 4 आन्सर येईल 1. आणि त्याचा को फॅक्टर कसा काढणार. को फॅक्टर ऑफ A11 इज -1 रेस टू दोघांची ऍडिशन 2 आणि त्याचा मायनॉर -1च घ्यायचं नेहमी करता. -1 रेस टू या दोघांची ऍडिशन करायची आणि त्याचा इंटू त्याचा मायनॉर लिहायचा. -1चा स्क्वेअर पॉझिटिव्ह म्हणजे 1. ठीक आहे. आता उरलेले बघा डायरेक्ट काढू पटापट. मायनॉर ऑफ A11 लिहिला. आता M12 मायनॉर ऑफ 1 2 बघा. हे 1 2 सोडून द्या. 1 आणि 2 सोडून दिलं. 5 minus 4 1 2 2 5 that is 1. M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 1 2 2 सोडून द्यायचे ते म्हणजे त्याचा आन्सर येतं 0 1 3. फर्स्ट रो चे सर्व झाले. आता 2 1 घ्या. सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 6 2 5 10 minus 12 that is -2. ठीक है. M22 सेकंड रो सेकंड कॉलम 3 6 2 5 15 minus 12 3. M23 सेकंड रो थर्ड कॉलम 3 2 2 2 6 minus 4 that is 2. झालं बघा. 3 2 6 इकडे लिहिते मी. 3 2 6 1 1 2 2 2 5. आपण फक्त मायनॉर काढतोय अजून. आता M23 झाल्यानंतर M31 घ्या. थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 6 1 2 4 minus 6 is -2. M32 is 3 rows second column 3 6 1 2
6 minus 6 is 0 आणि शेवटचं M33 is third row third column 3 2 1 1 3 minus 2 that is 1. ठीक आहे, सगळ्यांचे मायनॉर इथे आपले झाले. आता सगळ्यांचे कोफॅक्टर लिहायचे. कोफॅक्टर ऑफ A11 झालं होतं C12 -1 raised to 3 into 1 that is -1. C13 -1 raised to 4 into 0 0 च. C21 -1 raised to 3 into -2 2 -1 raised to 4 into 3 3. C23 -1 raised to 5 into 2 -2. C31 into -2 that is -2. C32 हा 0च आहे, काहीही असू द्या आन्सर 0च येणार आहे. आणि C33 is -1 raised to 6 into 1 that is 1. MCQ ला आहे याचे शॉर्टकट, त्याच्यामुळे बोर्ड पॅटर्नला मात्र आपल्याला असंच लिहावं लागणार आहे, नाही तर मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे, हा झाले कोफॅक्टर. देअरफोर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज, कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहून घेऊ आपण. बघा काय काय आहे. 1 -1 0 1 -1 0 2 3 -2 -2 0 1. त्याच्यानंतर येईल ऍडजॉइंट. स्टेप्स लक्षात ठेवा. आपण पहिले काय केलं, डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. दुसरी स्टेप केली ती दाखवायचीच तुम्हाला, मायनॉर कोफॅक्टर, सगळ्यांचे मायनॉर सगळ्यांचे कोफॅक्टर काढले. नंतरची स्टेप कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर घ्यायचं ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. तर तुम्ही ऍडजॉइंट कसं काढणार बघा. जे कोफॅक्टर आहे ना तो उलटा करायचा, म्हणजे रो चे कॉलम केले, कॉलमचे रो केले. -1 3 0 0 -2 1 असा आहे ना, तर तो असा केला सरळ, म्हणजे फर्स्ट कॉलम बिकम्स फर्स्ट रो, सेकंड कॉलमची सेकंड रो होणार, थर्ड कॉलमची थर्ड रो होणार. आणि फायनली सो A इनवर्स इज adjoint of A upon determinant of A. मग डिटर्मिनंट आपलं आलेलं आहे. डिटर्मिनंट किती होतं आपलं, 1 होतं बहुतेक, हा 1. सो 1 upon 1 into 1 2 -2 -1 3 0 2 -2 1. हे झालं आपलं इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, समजलंय सगळ्यांना. समजलं असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड. आपली ही इथे ॲडजॉईंट मेथड संपलेली आहे. चलो.